नमस्कार मित्रांनो, SSC MTS भरती संबंधित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। यामध्ये हवालदार या पदासाठीचे एकूण 1075 एवढ्या जागा भरल्या जाणार आहे व ॲप्लिकेशनची डेट ही 26 जूनपासून चालू झालेली असून 24 जुलैपर्यंत पूर्ण करता येणार आहे व ऑनलाईन फीसुद्धा 25 जुलैपर्यंत उमेदवाराला भरता येणार आहे। यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कशा पद्धतीने करायची त्याच पद्धतीने यामध्ये एज लिमिटसुद्धा देण्यात आलेली आहे। 18 ते 25 ते 18 ते 27 वर्षे एवढी एज लिमिट हवालदार या पदासाठीची असणार आहे व SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे व OBCसाठी 3 वर्षे अशा प्रकारची वयोमर्यादेची सूटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात हे जाणून घेऊन त्या ठिकाणी वयोमर्यादेची सूट तुम्ही जाणून घेऊ शकता। ॲप्लिकेशन फी यामध्ये 100 रुपये देण्यात आलेली आहे। ही जनरलसाठी व SC/ST व महिलांसाठी ही फी मोफत असणार आहे, म्हणजे फी भरावी लागणार नाही आहे। त्याच पद्धतीने यामध्ये सेंटर देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या ठिकाणी सेंटर उमेदवारांना उपलब्ध होणार आहे। त्याच पद्धतीने 2 सेक्शनमध्ये ही भरतीची संपूर्ण प्रोसेस केली जाणार आहे। यामध्ये सेक्शन 1 मध्ये न्यूमेरिकल अँड मॅथेमॅटिकल ॲबिलिटीसाठी 20 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी, रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी 20 क्वेश्चन 60 मार्कांसाठी व सेक्शन 2 मध्ये जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 75 मार्कांसाठी व इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 75 मार्क्ससाठी हे विचारले जाणार आहे। त्याच पद्धतीने आपण बघू शकता यामध्ये फिजिकल टेस्टसुद्धा होणार आहे। या संबंधित रिजनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन संबंधित माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये मेलसाठी 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये व फिमेलसाठी 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे। मेलसाठी हाईट देण्यात आलेली आहे 157.5 सेंटीमीटरपर्यंतची हाईट व चेस्ट 81 सेंटीमीटरपर्यंतची असावी व फिमेलसाठी 152 सेंटीमीटर एवढी हाईट व वेट 48 किलोग्रॅम एवढे असावे लागणार आहे। त्याच पद्धतीने आपण बघूयात की IMP डॉक्युमेंट कोणते आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। स्क्रीनवर आपण बघू शकता वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा प्रकारची ही कागदपत्रेसुद्धा लागणार आहे। अशा प्रकारची SSC MTS भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे। ही जाहिरात प्रत्यक्ष बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण जाहिरातीचा नमुना व अर्ज करण्याची लिंक देण्यात आलेली आहे। अशाच प्रकारची संपूर्ण नवीन माहिती मिळवण्यासाठी माझी नोकरी 247 या YouTube चॅनलला जुळत राहा। धन्यवाद।